धरा तुम्ही हरिभजन करा, पाठी लागला से काळ, दात खातो करा करा। काळ आपल्या पाठीशी लागलाय म्हणून काळाने घेऊन जायच्या अगोदर आपल्याला देवाचं चिंतन करायचंय। मग संत महात्मे म्हणतात आपण काय करतो माहितीये, आपलं संपूर्ण आयुष्य आपण संसारामध्ये खर्च करतो, पण संतांचं असं म्हणणं आहे बघा, माणसाचं एकदा का 50च्या पुढे वय गेलं का 50च्या नंतर कुठलं वय सुरू होतं? एका वन, एकट्याने कुठं जायचंय? वनात। मग इथं का बसले? संतांचं म्हणणं आहे एकदा का तुमचं 50च्या पुढे वय गेलं, अर्ध्याला जास्त वय झालं, अजिबात घरामध्ये भांडणं करीत बसायचे नाही। आजही काही माणसांना अशी सवय, 60-70 वर्षाचं वय होतं पण जमिनीचे कागद आणि कपाटाच्या चाव्या सोडायला तयार होत नाही। मग मुलं आणि सुना हिसकावून घेतल्याशिवाय राहत नाही, मग घरामध्ये भांडणं होतात। संत महात्मे म्हणतात अजिबात घरामध्ये भांडणं करायचे नाही। एकदा का तुमचं अर्ध्याला जास्त वय झालं की मुलांना सांगायचं बाबांनो तुमचा संसार, तुमचा प्रपंच तुमचा तुम्ही सांभाळा। आणि एकदा का मुलांच्या हातामध्ये संसार प्रपंच दिला का घरामध्ये एका जागी बसायचं। मग एका जागी बसून काय करायचं? नातवंड सांभाळायची का? महिला मंडळ ते तुमचं तुम्ही ठरवा, पण संतांचं असं म्हणणं आहे एकदा का अर्ध्याला जास्त वय झालं घरात एका जागी बसायचं आणि बसून काय करायचं? ठाईचं बाई सोनी कराय चित्त, ठाईचं बाई सोनी कराय चित्त, ठाईचं बाई सोनी कराय चित्त, आवडी आनंदाळ बाबा, आवडी आनंदाळ बाबा, आवडी आनंदाळ बाबा। ठाईचं बाई सोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा। इकडे तिकडे जाण्याची गरज नाही, घरात बसा, घरातच हरिपाठ करा, ज्ञानेश्वरी वाचा, काकडा करा। देवाचं चिंतन करण्याकरता वनात जाण्याची गरज नाही। न लगते सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा। घरात बसून देवाचं चिंतन केलं, देव तुमच्या घरी येईल। हृदयामध्ये संसार प्रपंच साठवू नका। आणि जर साठवलं तर काय होतं ऐका, एका गावात एक बाबा मरणार आणि तेवढ्यात त्या बाबाची वाचा गेली कळतं ना तुम्हाला? बरं, वाचा गेल्यानंतर ते बाबा हाताच्या संकेताने, बघा इकडे लक्ष द्या, हाताच्या संकेताने फक्त असे करायचे, असे करायचे, असे करायचे, असे करायचे। म्हटले बाबाला झालंय तरी काय? सगळा गाव तिथं गोळा झाला, बाबा सांगतायत तरी काय? एका माणसानं सांगितलं कदाचित मला असं वाटतंय तुमचे बाबा असं सांगतायत आपल्या घरातला धन पैसा संपत्ती ना सगळी पाठीमागच्या भिंतीत ठेवली। आता पैसा कोणाला नकोय? मागच्या भिंतीमध्ये पैसा ठेवला म्हटल्याबरोबर घरातल्या लोकांनी अर्जंट जेसीबी बोलवला, घराची सगळी भिंत पाडली, 1 रुपया सापडला नाही। बाबा हाताच्या संकेताने फक्त असे करायचे, असे करायचे। म्हटले दुसऱ्या भिंतीत असेल, तिसऱ्या भिंतीत असेल, घराच्या 2-3 भिंती पाडल्या पण एकाही भिंतीमध्ये 1 रुपया सापडला नाही। बाबांनी विचार केला की अरे माझी वाचा गेली, मला बोलता येत नाही आणि मुलांनी उभ्या घराला जेसीबी लावलाय, अरे नक्की यांचं चाललंय तरी काय? अक्षरशः बाबा तोंड जोडायचे आणि तोंड जोडून बाबा हाताच्या संकेताने फक्त असे करायचे ना असेच करायचे। मुलं म्हटले आपले बाबा इतकं तोंड जोडून सांगताय म्हणजे नक्कीच आपल्या बाबांनी कुठेतरी लाखो रुपये खजिना दाबून ठेवलाय। बाबा सांगण्याचा प्रयत्न करतायत पण बाबाला काही बोलता येत नाही। काही करून म्हटले बाबा मरायच्या अगोदर बाबाचे लाखो रुपये खजिना आपल्याला भेटला पाहिजे, काय करावं म्हटले? एका माणसाने सांगितलं तुम्हाला तुमच्या बाबांना जर बोलायला लावायचं असेल तर आयुर्वेदामध्ये काशी वनस्पती आहे, ती वनस्पती खाल्ल्यानंतर माणसाला काही क्षण बोलण्याची परवानगी असते, तिचं नाव आहे संजीवनी वनस्पती, पण तिची किंमत आहे 50,000। मुलं म्हटले 50,000 रुपये जाऊ द्या पण बाबाचे लाखो रुपये खजिना। अक्षरशः त्या लाखो रुपयाच्या खजिन्याच्या आशे करता पाहुण्यांकडून अर्जंट 50,000 रुपये उसने आणले, त्याची संजीवनी वनस्पती आणली, बाबाला खाण्याकरता दिली, बाबाने ती वनस्पती खाल्ली आणि काही क्षणातच बाबा बोलायला लागले। मुलं म्हटले बाबा अहो सकाळपासून तुम्ही हाताच्या संकेताने फक्त असं करताय, असं करताय, बाबा तुमच्या हाताच्या संकेतावरून आम्ही सगळं घर पाडलं आणि घराचं पार पटांगण केलं। बाबा तुम्हाला बोलायला लावण्याकरता आता 50,000ची वनस्पती आणली, बाबा 1 मिनिटाच्या आत पटकन काहीतरी बोला। बाबा म्हटले पोरांनो
अरे माझी जीव जायची पाळी आली. मी तुम्हाला सकाळपासून जीवाच्या आकांताने एकच सांगतोय, आपली ती पीठ चाळायची चाळण आहे ना, ती काल शेजारच्या बाईने नेली. आता मला सांगा, 20 रुपयाच्या चाळणी करता बाबा कितीला पडले हो? याला कारण का, आयुष्यभर या हृदयामध्ये साठवलेला संसार आणि प्रपंच. तुकोबाराय म्हणतात, त्या संसाराला, त्या प्रपंचाला तुम्ही कितीही जरी हृदयामध्ये स्थान दिलं, हा संसार कसा आहे? एरती माई के दुःखाची जनिती, एरती माई के दुःखाची जनिती, एरती माई के दुःखाची जननी, एरती माई के दुःखाची जननी, एरती माई दुःखाची जनिती, एरती माई के दुःखाची जननी, एरती माई के दुःखाची जननी. नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान, एरती माई के दुःखाची जनिती, एरती माई के दुःखाची जनिती. नाही आदी आदी अवसान, नाही आदी आदी अवसान, नाही आदी आदी अवसान, नाही आदी आदी अवसान, एरती माई के दुःखाची जनिती, एरती माई के दुःखाची जननी, एरती माई के दुःखाची जननी, दुःखाची जननी, दुःखाची जननी, दुःखाची जनिती. एरती माई के दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. तुकोबाराय म्हणतात, ज्या दुःखरूपी संसारावर आपण प्रेम करतोय ना, हा संसार आपल्या जन्माच्या अगोदरही आपल्या बरोबर नव्हता आणि आपण मेल्यानंतर सुद्धा तो आपल्या बरोबर येणार नाही. नाही आदी अंती अवसान, आपल्या बरोबर येणार आहे ते अखंड भगवान परमात्म्याचं केलेलं नामचिंतन. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात, भगवान परमात्म्याने आपल्याला हा जो काही देह दिलाय, हा देह कसा आहे की संत महात्मे म्हणतात, हा देह जो आपल्याला प्राप्त झालाय, हा देह हा पाचाचा आणि लावसणा शेकी ज्याचा त्याला देणे पडे. पंचतत्वाचा देह काळाकडून आपण उष्णा घेतलाय, ज्याचा घेतलाय त्याला परत द्यायचा आहे. म्हणून संत महात्मे देवाचं चिंतन करण्याचा आग्रह करतात. बाबांनो, तुम्ही हरिपाठाला जा, तुम्ही कीर्तनाला जा, तुम्ही भजनाला जा, कुठेतरी जा, पण आपला उद्धार करून घ्या. आणि एवढंही सांगून जर तुम्ही ऐकलं नाही तर माझे नाथ बाबा म्हणतात, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटेवा काळ बांधून नेईल, सरते शेवटेवा, सरते शेवटेवा काळ बांधून नेईल, सरते शेवटेवा. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोले बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोले बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोले बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोले बोलत देखा, पिंगळा महाद्वारी. टाळी वाजवा, प्रत्येकानं टाळी वाजवा, प्रत्येकानं टाळी वाजवा, आपल्या मनुष्य देहाचं सार्थक करून घ्या. गोळा गोळा वाजती टाळ, धन धना नाच रसाळ, गोळा गोळा वाजती टाळ, धन धना नाच रसाळ, गोळा गोळा वाजती टाळ, धन धना नाच रसाळ, गोळा गोळा वाजती टाळ, धन धना नाच रसाळ.
कुंकू घ्या कोणी काळामणी 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 अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी करुणी उचित हो करुणी उचित प्रेम घाली हृदयात दान मागायचं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया 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 काय बरं नाही केलं हो आणि मला पंढरीला मला मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मिळा माधवानी बोलत रे मिळा माधवानी मिळा माधवानी बोलत रे मिळा माधवानी मिळा 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 जेवढं काही म्हटले ना सगळ्याचा अर्थ एक आहे. माझे नाथ बाबा म्हणतात तुम्ही जर देवाचं चिंतन केलं नाही, हरिपाठाला गेला नाही, आळंदीला नाही, पंढरीला नाही, तर तुमचा शेवट कसा होईल माहितीये. आणि आम्ही सांगितले जर तुम्ही ऐकलं नाही तर हे जरी नाही कालं अगं दुसरा येईल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल पिंगळा 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 महाद्वारी बोले बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर एक दिवस तुमचा शेवट चांगला होणार नाही, तुम्हाला नरकात जावं लागेल. म्हणून संत महात्म्या म्हणतात जरा संतांचं ऐकत जा. काही काही लोकांना जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही हो. एक दिवस एक बाई ब्राह्मणाकडे गेली, ब्राह्मणाला सांगितलं ब्राह्मण दादा मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची, काय करावं लागेल. ब्राह्मणानं तिला सगळी यादी तयार करून दिली. जाताना सांगितलं बाई सत्यनारायणाची पूजा करायची म्हटल्यानंतर लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. तिने सांगितलं माझे पती तर परदेशात राहतात. मग ब्राह्मणाने सांगितलं बाई तुम्हाला पूजा करता येणार नाही, दुसरी जोडी बसवा. ती म्हटली असं कसं, खर्च मी करणार म्हणजे पूजा मलाच करायची. ती बाई जरा पुढची हुशार होती. पुढची हुशार कळतं ना तुम्हाला, त्या पुढच्या हुशार बायका गावात कोणाचं ऐकत नाही. ती म्हटली पुरुष लोक कसे, एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर त्यांची बायको हजर नसेल तर खिशामध्ये बायको म्हणून काय घेऊन बसता हो, सुपारी. किती जोरात सुपारी म्हटले बघा. मग पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात तर आमच्याकरता नवरा म्हणून काही ऑप्शन. ब्राह्मणानं सांगितलं बाई अजून तर शास्त्रात तसं काहीच नाही. ती म्हटली असं कसं, पुरुषांकरता सुपारी आहे म्हणजे आमच्याकरता नवरा म्हणून काहीतरी असेलच ना. हवं तर तुम्ही थोडासा शास्त्राचा अभ्यास करा. त्या ब्राह्मणाला असा राग आला, त्यानं शास्त्राचं पुस्तक घेतलं, 2-4 पानं पलटली, म्हटलं बाई सापडलं. ती बाई म्हटली पटकन सांगा. ब्राह्मण म्हटला बाई पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात ना तर तुम्ही नवरा म्हणून एखादा मोठा बटाटाच घेऊन बसा. म्हणजे जे लोक ऐकत नाही त्यांच्याकरता हा उपाय. आपल्यापेक्षा वयानं ज्ञानानं मोठं असणाऱ्या माणसांचं जर ऐकत जा. बघा एका गावात एक सुनबाई आपल्या सासूरासारखी घरात घ्यायची बाहेर काढायची, घरात घ्यायची बाहेर काढायची. सकाळपासून दुपारपर्यंत तिचा रोजचा तेवढाच उपक्रम. एक मातृभक्त गेला आणि म्हटला बाई अहो 2-3 दिवसापासून मी तुमची गंमत बघतोय, तुम्ही उठल्या का तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता, घरात घेता बाहेर काढता, अहो किती त्रास देता. ती म्हटली दादा मी अजिबात त्रास वगैरे देत नाही, मी सकाळी उठले का व्यायाम करते व्यायाम. तो म्हटला असं सासूला आत बाहेर काढून कोणी व्यायाम करतं का. ती म्हटली दादा खरं सांगू का तुम्हाला, मी रामदेव बाबांची कट्टर भक्त आहे.
आणि मी सकाळी उठले का टीव्हीला पहिले रामदेव बाबांची योगासन लावते आणि त्याच्यात रामदेव बाबांनी असं सांगितले, सास को अंदर ले लो, सास को बाहेर छोडो, सास को अंदर ले लो. आता रामदेव बाबा काय म्हणतात, सासूला आत घ्या आणि बाहेर काढा. म्हणजे तुम्ही जर त्याचा गैरअर्थ करत असाल तर त्याला बाबा तरी काय करतील. म्हणजे आपल्याला जर कळत नसेल तर दुसऱ्याला विचारा. संत महात्मे म्हणतात, इतका सुंदर नरदेह आपल्याला प्राप्त झालाय, कोण कधी जाईल याची गॅरंटी नाहीये. आज या ठिकाणी बसलोय, बोलतो, हेच खरंय. बघा, आज या परिवारातून एक रुक्मिणी या जगातून, या विश्वातून निघून गेली. कोणाचाही संसार असू द्या, संसारातून पती निघून गेला तर त्या पत्नीचा संसार अर्धवट राहतो, आणि पत्नी जरी निघून गेली तरी त्या पतीचा संसार अर्धवट राहतो. का तर संसार हा एकट्याचा नाहीये, दोघा नवरा बायकोला मिळून आनंदाने तो करायचा आहे. अरे जगाच्या बापानं सुद्धा एकट्याने संसार केला नाही, आपण करू शकतो. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेला काय म्हणतो माहितीये, तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. टाळ वाजव ना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. तू सकाळची आई, साता जन्माची पुण्याई, घेई पदरात मावरी छाया दरबाई. तुझे थोरावे महान, तिन्ही लोकी तुला मान, देवर दान हो तुझ्या पालखीचे होई. रखुमाई 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 रखुमाई. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. बघा, जगाच्या बापानं सुद्धा एकट्याने संसार केला नाही, आपण करू शकतो. म्हणून संत महात्मे म्हणतात की संसार हा आनंदाने करायचा आहे, आनंदाने त्याच्यामध्ये आपल्याला जीवन जगायचे. कारण का भोगतो न घडे संचिता वाचोनी, कितीही जरी दुःख वाट्याला आलं तरी करावे ते मनी समाधान. मग कितीही जरी दुःख वाट्याला आलं तरी कुठल्याही गोष्टीचा खेद मनामध्ये बाळगायचा नाही. अभंगाचे दुसरे चरण. मनोनिया मनी मानून खेदो, मनोनिया मनी मानून खेदो, मनोनिया मनी मानून खेदो, मनोनिया मनी मानून खेदो, मनोनिया मनी
म्हणून या मनी मानून एक हेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. तुकोबराय म्हणतात कितीही जरी दुःख वाटायला आलं तरी गोविंदाचं चिंतन सोडायचं नाही. मग दुःखाच्या समयी आपण देवाचं चिंतन केलं तर काय होते, एक सुंदर उदाहरण सांगते बघा. ज्या वेळेला माझी संत जनाबाई विठ्ठलाची भक्त रात्रंदिवस विठ्ठलाचं चिंतन करायची, नामदेवरायांची दासी जणी म्हणून नामदेवरायांच्या घरामध्ये 14 माणसांची प्रामाणिकपणे सेवा करायची. घरामध्ये झाडू मारायची, कपडे धुणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं, हे सगळं काम माझी जनाबाई करायची. आणि सगळी कामं करून झाली का रात्रीच्या वेळेला जनाबाई रात्रभर जात्यावर दळण दळायची. परत दळण दळताना नुसती दळण दळत नव्हती, तर दळण दळताना देवाच्या नावाच्या ओव्या म्हणायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. प्रत्येक कडवं संपलं की म्हणायची ए रे बा विठ्ठला, ए रे बा. त्या विठ्ठलाला साकडं पडायचं की अरे माझी जनाबाई रात्रभर जात्यावर दळण दळते. बरं एकटीच दळण दळते आणि दळण दळता दळता मला पुन्हा पुन्हा हाक मारते, मग मलाही जणी करता गेलं पाहिजे. मग देवानं सुद्धा जावं आणि जनाबाईला दळण दळू लागावं. एक दिवस दळण खूप होतं, दळण दळता दळता देवाला खूप घाम आला, म्हणून देवाने आपल्या गळ्यातले सगळे दागिने काढले, जनाबाईच्या मांडी खाली ठेवले. दोघं जण छान दळण दळतायत, गप्पा मारतायत. दळण दळता दळता गप्पा मारता मारता पहाटेचे 4 वाजले, देवाला कळालंच नाही. तिकडे वारकरी मंडळी मंदिरामध्ये आली आणि वारकऱ्यांनी आवाज दिला. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वैष्णवाचा मेळा पारी दाटला, वैष्णवाचा मेळा गरुडा पारी दाटला. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वैष्णवाचा मेळा गरुडा पारी दाटला, वैष्णवाचा मेळा गरुडा पारी दाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवराची मादी, सुरवराची मादी उभे जोडून हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवराची मांदी, सुरवराची मांदी उभे जोडून वारकऱ्यांनी आवाज दिला. देवा उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. देवा उठा. उठा म्हटल्याबरोबर देवाची गडबड झाली की अरे वारकरी मंडळी तर रावळामध्ये आले, गरुड खांबापर्यंत आले, आणि मी जर मंदिरात नसेल तर सगळीकडे गडबड होणार. उठा म्हटल्याबरोबर देवाची अशी गडबड झाली, देव गडबडीने उठले आणि गळ्यामध्ये दागिने घालायचे सोडून जनाबाईची गोधडीच गळ्यात घातली आणि देव पळत सुटले. जनाबाई म्हटले देवा देवा हो. देव म्हटले जणे काहीच बोलू नको, मला फक्त जाऊ दे. देव धावत पळत कसे तरी रावळामध्ये गेले, विटेवर जाऊन उभे राहिले आणि देवाच्या लक्षात आलं की अरे दागिने एवढे जड झाले कसे काय. खाली वाकून बघितलं तर गळ्यात गोधडी. आता म्हटले माझंही खरं नाही, जणीचंही खरं नाही. तेवढ्यात पुजारी मंडळी दार उघडणार, देवानं गळ्यातली गोधडी टाकली बाजूला काढून फेकली. पुजाऱ्यांनी दार उघडलं. दार उघडल्याबरोबर पुजाऱ्यांचं लक्ष गेलं देवाच्या गळ्याकडे, तर देवाच्या गळ्यामध्ये एकही दागिना नव्हता. चोरी झाली, चोरी झाली, सगळीकडे आरडाओरडा झाला. तेवढ्यात एका पुजाऱ्याचं लक्ष गेलं त्या गोधडीकडे. 100% कोणीतरी चोर मंदिरामध्ये आला, दागिने सापडले, गोधडी टाकून निघून गेला. ही गोधडी कुणाची आहे? सगळ्या पंढरपुरातून फिरवली. एका बाईनं सांगितलं 100% जणीचीच आहे. जनाबाईच्या रूमची झडती घेतली तर जनाबाईच्या रूम मध्ये देवाचे सगळे दागिने सापडले. जनाबाईने विठ्ठलाची चोरी केली म्हणून तिथल्या राजानं फरमान सोडलं, हिला आत्ताच्या आत्ता सुळावर द्या. जनाबाई करता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सूळ रोवण्यात आला. धरून बांधूनच जनाबाईला सुळाकडे चालवलं होतं. कितीही चांगलं वागा, जनाबाईला सुद्धा विरोधक होत्या. आपलं काय हो, त्या विरोधातल्या बायका म्हणायच्या जणे लाज वाटत नाही तुला? अगं विठ्ठलाचं चिंतन करते आणि रात्री त्या विठ्ठलाचे दागिने चोरते. जणे अगं लाज कुठं सोडली ग?
जनाबाई मनातल्या मनात म्हणते, विठ्ठला याच्यामध्ये माझी चुकी नाही. तू स्वतःहून माझ्या घरी आलास, तुझे दागिने तू विसरून गेलास आणि माझी उधळी तू घेऊन गेलास. विठ्ठला या बायका काय काय बोलतात ना, मला सहन होत नाही रे. जनाबाई त्या देवाला म्हणते, असा का रे विठ्ठला तू केलास कावा, अलंकार विसरोनी गेलास देवा, वाकळ नेली तू खांद्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, दासी जनीचा तू माया बाप, तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप, कुठे गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी, ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात. जनाबाई देवाला म्हणते, देवा याच्यात माझी चुकी नाही रे. आणि मग धरून बांधून जनाबाईला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये 16 नेलं. जनाबाईला सुळावर चढवलं. तोच काय प्रकार झाला, सुळाचे त्या झाले पाणी पाणी, सुळाचं पाणी झालं, त्याच्यातून पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. पांडुरंगाला बघितलं, जनाबाई पळत गेली, विठ्ठलाच्या चरणाला मिठी मारली आणि रडू लागली. देवानं सांगितलं, उठ जनी, तू माझी भक्त आहे. अगं तुझ्यावर इतका मोठा चोरीचा आळ आला, पण तू कुणाही समोर माझं नाव न घेता मनातल्या मनात तुम्हाला हाक मारली. जने तुझ्या ठिकाणी आपल्यातली कोणी जनाबाई जर असती ना, सुळावर द्यायच्या वेळेला पटकन म्हटली असती, मी नव्हते मंदिरात गेले, देवच माझ्या घरी आला होता. पण जने इतका चोरीचा आळ तुझ्यावर आला, पण कोणाच्या समोर तू माझं नाव न घेता मनातल्या मनात तू माझं विठ्ठल विठ्ठल असं चिंतन केल्यामुळे जने मला तुझ्यावरचं संकट दूर करावं लागलं. म्हणून म्हणावा गोविंदू, वेळोवेळा कितीही जरी दुःख आलं तरी मनातल्या मनात देवाचं चिंतन करायचं सोडायचं नाही आणि जीवन जगताना कोणावर रुसायचं नाही. अभंगाचे 3 चरण. करुसावे न लगे बहुता, आणि करुसावे न लगे बहुता, आणि करुसावे न लगे बहुता, आणि करुसावे न लगे बहुता. आपुल्या
आणि कारुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया. मग तुकोबर आहे म्हणतात, जीवन जगताना अजिबात कोणावर रसायचं नाही. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा थोडासा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. एक शेवटचे 10 मिनिटं घेते, पण उरलेल्या वेळेमध्ये थोडंसं आई वडिलांविषयी बोलते. या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. जिवंतपणी माणसाला मायबापाची किंमत कळत नाही. एकदा का आपले माईबाप या जगातून या विश्वातून निघून गेले, नंतर कितीही जरी रडलं फायदा होणार नाही. कारण का, जेव्हा आपले माईबाप या जगातून या विश्वातून निघून जातात ना, तेव्हा ते कुठे गेलेले असतात माहितीये? गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदा दीप कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी. भोळी रखुमाई गेली झाली उदास पंढरी. श्रद्धांजली देता थरथरे माझी काया. राहू दे रे माझी आई मोक्षपदी देवराया. एकदा का एखादा कीर्तन संपलं, प्रवचन संपलं, आपण देवाला म्हणतो, देवा माझ्या आईला माझ्या बापाला मोक्षपदाने. पण अरे, जिवंतपणी आपले मायबाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत आहे. एकदा का आपली आई आपल्याला सोडून गेली ना, शेजाऱ्याच्या आईला, दुसऱ्याच्या आईला प्रेमानं तुम्ही कितीही जरी हाका मारल्या ना, सोडून या गेली आई माय लेकरांना. सोडून या गेली आई माय लेकरांना. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेली आई सारा परिवार. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला. आठवण येते आई त्याच घडीला. सोडून या गेली आई माय लेकरांना. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई 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 म्हणू मी कुणाला. एकदा का आपली आई या जगातून या विश्वातून निघून गेली ना, शेजारच्या आईला, दुसऱ्याच्या आईला प्रेमानं तुम्ही कितीही आई म्हणा, शेजारच्या आई आपली आई कधी होऊ शकत नाही. आणि ऐका, जोपर्यंत आपल्या माहेरामध्ये आपली आई जिवंत आहे, तोपर्यंतच मुलींनो आपल्या माहेरामध्ये आपल्याला किंमत असते. जोपर्यंत आपल्या माहेरामध्ये आपली आई जिवंत आहे, तोपर्यंत त्या मुलीची पिशवी कधी रिकामी जात नाही. पण ज्या दिवशी आपल्या माहेरातून आपली आई निघून जाते ना, त्या दिवशी आपली पिशवी रिकामी झाली असं समजा. याला कारण काय, ऐका, ज्या वेळेला आपण आपल्या माहेरी जातो आणि माहेरातून जेव्हा आपण सासरी जायला निघतो ना, तेव्हा ती मुलगी तिच्या घरची लखपती असेल, करोडपती असेल, पण जेव्हा ती मुलगी तिच्या माहेरमधून जायला निघते ना, तेव्हा तिची आई म्हणते, बाई आपल्या गावातला गावठी भाजीपाला आहे, एवढा पिशवीमध्ये घेऊन जा. तिच्या घरी मिळत नाही का, याला आईचं प्रेम म्हणतात. पण म्हणून जोपर्यंत माय जिवंत आहे, तोपर्यंत आपली पिशवी कधी रिकामी होऊ शकत नाही. जीवनामध्ये मायबाप हे सगळ्यात महत्त्वाचं दैवत आहे. बघा, आज आईच्या पश्चात त्यांची मुलं, त्यांच्या मुली आहेत, पण आईचं आणि मुलीचं नातं म्हणजे अतिशय गोड. असं एकही घर नाही की त्या घरात आईचं आणि मुलीचं भांडण होत नाही. पण त्या माय लेकीचं भांडण म्हणजे कसं असतं माहितीये? माय लेकीचं भांडण दया दुधाची मोकळी, लेक धरते अबोलाई मनाची मोकळी. आई शिकविते तुला राग येतो लेकी, पराया माणसाशी बोलू नये एकाएकी. काय म्हणते आई? अगं तुझी मुलीची जात आहे ग. आता लोक चांगले राहिले नाही, रस्त्यावर चालताना पटकन परक्या पुरुषाशी बोलू नये, अशा प्रकारचे संस्कार आई आपल्या मुलीवर करत असते हो.
आणि आपल्या मुलींवर संस्कार करता करता आपल्या मुली लहानाच्या मोठ्या कधी होतात हे माईबापाला सुद्धा कळत नाही. एक दिवस अचानक मुलीचं लग्न होतं आणि मुली पर घरी निघून जातात. त्या आई बापाला आपल्या मुलीची फार आठवण येते. मग ती आई आपल्या मुलीची आठवण म्हणून काय करते माहितीये? लेक जाते सासरला आई लाग गरमेना, सारविल्या भिंतीवर काढल्या ग मैना. लेक जाते सासरला मागे मागे फिरू पाही, बोलती आई माझी लाडाची लेक जाई. लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा, कस कोरड्या नदीला पाणी येत खळा खळा. एखादी मुलगी जायला निघाल्यानंतर आईला रड असं सांगावं लागत नाही. आणि ज्या वेळेला माईबाप म्हातारे होतात, मुलं लक्ष देत नाही, त्यावेळेला आई बापाला वाटतं आता आमचे हातपाय चालत नाही, आमच्या मुलीने आमच्यापर्यंत आलं पाहिजे. पण ती मुलगी तिच्या संसारात गुंतलेली असते, तिला सासुरवास असतो. ती मुलगी आपल्या आई बापाला भेटायला येऊ शकत नाही. ते मायबाप रडतात आणि म्हणतात आमच्या हातपाय आता चालत नाही, पण काही करा, आम्ही आता आमचा मरण्याचा समय जवळ आलाय, एकदा तरी आम्हाला आमच्या मुलीला भेटवायला आणावं. ते मायबाप रडतात आणि काय म्हणतात? माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगवा पाठवा, माझ्या व्याकुळ जीवाला माझी मालन भेटवा. नाव लेकीच ग घेता जात फिरे गरागरा, माझी डोळ पुसणारी लेक गुंतली संसारा. रोज येते सपनात काही बोलत ती नाही, भर चैताच्या उन्हात माझी सुखली ग जाई. करू लेकीच नशीब झालं कपाळ उघड, घरधन्याच्या वाचून कोणी घेईना लुगड, कोणी घेईना लुगड. म्हणजे इतके जर माईबाप आपल्यावर प्रेम करतात तर आपण त्यांना विसरू नका. शेवटी जाताना 1-2 मिनिटं घेते. ज्या आईनं आपल्याला जन्म दिलाय, एकदा का ती आपली आई गेली ना, आज यांच्या परिवारातून, मानी परिवारातून त्यांची आई निघून गेली. त्यांच्या आईसारखी आई आणि त्यांच्या मूर्तीसारखी मूर्त परत या जगामध्ये भगवान परमात्म्याने कधीच घडवली नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. इको मिठ्या अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत दिसत होत ताना, अमृताहुनी गोड पाजला तुपाना. बालपणी मी खेळत खेळत दिसत होत ताना, अमृताहुनी गोड पाजला तुपाना. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना कधी उशिरा मजला होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू गाई. शाळेतून घरी येताना कधी उशिरा मजला होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू गाई. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अशा प्रकारे त्या माय बापा
मायबापाचे उपकार आपल्याच्यानं कधी फिटणार नाही. सगळ्या जगाला विसरा, मायबापाला विसरू नका. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. कीर्तनरूपी सेवा संपवते, पण भजन झाल्यानंतर एक 5 मिनिटं कुणीच उठायचं नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जी, हरी जी हरी जय आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी शांताबाई साहदराव माने यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जी काही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली त्यांच्या पश्चामध्ये गोवर्धन भाऊ साहदराव महाने, वसंत भाऊ साहदराव महाने, बाळासाहेब भाऊ साहदराव महाने, मुलगी आहे आशाताई सुदाम वहाडणे आणि आदरणीय श्री सोमनाथ भाऊ सुदाम वहाडणे, त्यांचा नातू, त्यांचा खूप मोठा असा हा परिवार आहे. या सगळ्या परिवारातून एक आई आज या जगातून या विश्वातून निघून गेली. त्या मातेनं अतिशय कष्टाचं मुलाचं जीवन जगलं आणि चांगले खायचे प्यायचे दिवस आले. भगवंत त्यांना घेऊन गेला. ईश्वरचरणी प्रार्थना करूया की आमच्या आईंना भगवंत स्वर्गामध्ये चांगल्या ठिकाणी स्थान देवो. माझ्या वतीने, माझ्या संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या वतीने आईंना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करते. आणि आदरणीय आमचे माने सर यांच्या संपर्काच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला, त्याबद्दल सर तुमचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. तुमच्यामुळे आज या ठिकाणी ही कीर्तन करण्याची संधी मला मिळाली. आणि या कीर्तनाकरता ज्याने 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली त्या महाराष्ट्रातील एक नामवंत महिला मृदुंगाचार्य, महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये ज्यांचं 1 नंबरला नाव आहे त्या नाशिकवरून आलेल्या आमच्या यशोदाताई साळुंके यांनी अतिशय गोड अशी मृदुंगाची सेवा दिली. बघा, मृदुंग वाजवायचा म्हटला तर मर्दाची ताकद लागते, पण आज आमच्याकडे मर्द नव्हता तर मर्दांगिनी होती. तिच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यशोदाताईंचं या ठिकाणी मनपूर्वक आभार.
ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं त्या माझ्या विद्यार्थिनी युवा कीर्तनकार भूमिताई पाटील, युवा कीर्तनकार श्रावणी आव्हाड, युवा कीर्तनकार आरती मेमाने, युक्ती पाटील, आमची श्रावणी आणि पाठीमागे ज्या विद्यार्थिनी आहेत त्या आमच्या ध्येयपूर्ती मुलींची वारकरी शिक्षण संस्था, माझी छोटी बहीण सुनीताताई गजे हिच्या संस्थेतल्या विद्यार्थिनी आज या ठिकाणी आल्या, गोड नाचल्या, नाचू कीर्तनाची रंगी. या सगळ्या टाळकऱ्यांचं गुणीजनांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला सिस्टीमवाले दादा, गोड ऑपरेटिंग केलं, तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. कारण हॉलमध्ये सिस्टीम लावायची तेवढी सोपी गोष्ट नसते, नाहीतर त्यांची सिस्टीम फार सुंदर आहे, पण गोड सिस्टीम दिली दादा, तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. तुम्ही सगळा श्रोतवर्ग गणगोत्र नातेवाईक त्यांच्या दुःखात सहभागी झालात, त्यांच्या कार्यात सहभागी झालात. त्यांचा माने परिवार किती चांगला आहे मला वैयक्तिक सांगण्याची गरज नाही. आज तुमची गर्दी दाखवून देते का त्यांचा परिवार किती चांगला आहे. कारण का पाठीमागे आपण वळून बघितलं तर आज एवढी गर्दी का जागासुद्धा राहिली नाही. इतक्या मोठ्या संख्येने आपण आलात का तर माने परिवारानं तुमच्यावर केलेलं प्रेम, आपण सर्वजण आलात. आणि माझे आत्याच्या चिरंजीव आमचे सुभाषदादा वैद्य यांच्या संपर्काच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचा योग आला. माझी आई या ठिकाणी उपस्थित आहे, माझ्या आईचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि आज या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या कीर्तनकार तांबेताई, अश्विनीताई तांबे आणि त्यांचे मिस्टर तांबे महाराज ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. ताई तुमचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि बोलताना काही चुकलं असेल तर क्षमा असावी. जाताना 1 मिनिटामध्ये सांगते की मागच्या वर्षी 12 ऑगस्टला मी नांदेडला कीर्तनाला चालले होते आणि जाताना माझा फार मोठा ॲक्सिडेंट झाला. त्याच्यामध्ये माझ्या मानेचा मणका मोडला, मणक्याचे माझे 2 ऑपरेशन झालेत. 7-8 महिने कार्यक्रम माझे सगळे बंद होते. आता 3-4 महिन्यापासून मी कार्यक्रम सुरू केले. पण आयुष्यभर देवाचं केलेलं नामचिंतन तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मी वाशीरचीच कन्या आहे. आम्ही तिघीही बहिणी कीर्तनकार, अनिता, वनिता आणि सुनीता. त्याच्यापैकी दोघी इथेच राहतात, मी राहते भिवंडीला. पण आज सरांनी आपल्या सरांमुळेच या ठिकाणी सर्वांचं दर्शन मिळालं. पण लहानपणापासून मी माझ्या वयाच्या 4थीपासून मी कीर्तन करते. 9व्या वर्षापासून आज 25 वर्ष झाले कीर्तन करते त्याला. आणि जेव्हा माझा सकाळी 7 वाजता ॲक्सिडेंट झाला ना, तेव्हा आमच्या गाडीमध्ये काकडा चालू होता. त्या काकड्यानं मला वाचवलं. निश्चितच त्या दिवशी लक्षात आलं की असं म्हणतात ज्या ठिकाणी देवाचं भजन पूजन कीर्तन चालू आहे त्या ठिकाणी यमराजा आपल्याजवळ येऊ शकत नाही. ते संतांचं वाक्य त्या दिवशी 100% खरं वाटलं. म्हणून तुम्हाला सुद्धा सांगते, आपल्याला आपलं आयुष्य वाढवायचं असेल तर भगवान परमात्म्याचे चिंतन हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून बोलताना काही चुकलं असेल तर क्षमा असावी. जे काही चांगलं असेल ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा विठ्ठल रुक्मिणीच्या अगस्ती मुनींच्या चरणी समर्पित करून सेवेला माझी छोटी कन्या ध्येया ही सुद्धा या ठिकाणी आलेली आहे. ती सुद्धा खूप सुंदर गाते. तिचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. माझी आई, आमचा माऊली, सर्वांचा आभार. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल. बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे. परत महाराज तुम्ही पिता, नाही विचारिला अधिकार मी आपुला. परत महाराज तुम्ही पिता, म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाय पैकी करा. क्षमा परत महाराज तुम्ही पिता. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. कुंडली कवळर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. बघा, यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम महाराष्ट्रभर दिसणार आहे. त्या दादांनी या कार्यक्रमाचं शूटिंग केलं. सॉरी, तुमचं नाव घ्यायचं राहिलं. शूटिंगवाले दादा, फोटो काढणारे दादा, तुमचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. बोला. आज या ठिकाणी आमची चुलती कैलासवासी गंगा भगीरथी शांताबाई सादराव माने यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी जी काही अतिशय चांगल्या पद्धतीनं जी काही कीर्तन रूपी जी काही सेवा दिली, खरं तर त्या या आमच्या अकोले तालुक्याच्या एक लाडक्या कन्या, खरं तर या गजे परिवाराचंच नुसतं वासेरे गावकरांचंच नव्हे तर संपूर्ण अकोले तालुक्याचं एक वैभव असं म्हणावं लागेल. हरिभक्तपरायण कीर्तनकार वनिताताई पाटील यांनी अतिशय चांगली कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी दिली. त्याबद्दल मी समस्त माने परिवाराच्या वतीनं त्यांना या ठिकाणी खूप खूप असे धन्यवाद देतो. या ठिकाणी मी माने मॅडम यांना विनंती करतो की आपण
हरिभक्तपरायण वनिताताई पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करावा. आज या ठिकाणी 1 वर्षापूर्वी आमच्या काकू खरं तर आपल्या सर्वांना सोडून या ठिकाणी गेल्या. खरं तर ताईंनी आपल्याला सांगितलं आहे की एक आई गेल्यानं, खरं तर एक आई गेल्याचं, एक सासू गेल्याचं, एक आजी गेल्याचं दुःख खरं तर या सर्व परिवाराला नातेवाईकाला या ठिकाणी होतं आहे. खरं तर 1 वर्ष कसं गेलं हे अगदी समजलंसुद्धा नाही आणि बोलता बोलता आज या ठिकाणी वर्षश्राद्ध आलं. या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आमच्या तांबोळ परिसरातील, त्याचप्रमाणे लोणी परिसरातील आणि दाडहून विशेषतः आमच्या या माने परिवारावरती प्रेम करणारे सर्वच मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. आणि खरं तर हा आमचा या काकूंचा पुण्यस्मरणाचा सोहळा ला आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं, आपण आपला वेळ देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपल्या या सर्वांचं माने परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी आमच्या काकूंच्या, अर्थातच या आमच्या आजीच्या स्मरणार्थ जी काही मनोभावे, जी काही कल्पना आहे ती या ठिकाणी आपल्यासमोर या आमच्या काकूंची नात कुमारी नमिता माने, मी हिला विनंती करतो की तिने आपल्या आजीबद्दल या ठिकाणी 2 शब्द बोलावेत. आज माझ्या आजीचे प्रथम पुण्यस्मरण आहे, तर त्यानिमित्त मी माझ्या आजीच्या खडतर प्रवासाची तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते. खरं तर हे सगळं आमच्या सगळ्या नातवंडाच्या वतीने आहे, तर आज मी ते व्यक्त करू इच्छिते. आजचा दिवस आमच्या माने परिवारासाठी अत्यंत भावनिक आहे, कारण आज आमच्या आजीला आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालं. पण आजी, तुझी आठवण क्षणोक्षणी आमच्या मनात डोकवते. प्रसंग कुठलाही असो, सुखाचा, दुःखाचा, अडीअडचणीचा, प्रथम तुझी आठवण आल्याशिवाय राहत नाही. आजी, तुझ्या मांडीवर, अंगा खांद्यावर खेळत आयुष्यातील सर्व पहिल्या गोष्टी आम्ही शिकलो. किती शिस्तप्रिय, नीटनेटकी, संस्कारी, कर्तृत्वान आणि जबाबदार होती तू. आमच्या आजीचे नाव शांताबाई होते. कुटुंबासाठी ती बाई होती. नातवंडांची आजी, पुतण्यांची आबाई होती. दहाड गावाच्या लक्ष्मणराव तांबे पाटलांची ती मुलगी. तसेच प्रवरासारखं कारखान्याच्या चेअरमन राहिलेल्या स्वर्गवासी भारतदादा तांबे यांची ती बहीण होती. माने आणि तांबे दोन्ही कुटुंबाचा उद्धार करणारी ती संस्कारी स्त्री होती. आयुष्यभर कष्ट, संघर्ष व त्यागातून तिचे व्यक्तिमत्व तयार झाले होते. आजी ही एक सधन शेतकरी कुटुंबातील, तरी कधी अहंकार न ठेवता ती आजोबांच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहिली, त्यांना सदैव साथ दिली. पण तिची केवळ सावली बनून राहिली नाही, तिचे झाड भर उन्हात स्वतंत्र वाढले आणि म्हणूनच बहरलेल्या वृक्षांना साऱ्यांना अनुभवायला मिळाले. आजीला आपल्या गोतावळ्याचा खूप अभिमान होता. ती आम्हाला तिच्या वडिलांच्या, भावांच्या आणि भाच्यांच्या कर्तृत्वानाचे उदाहरणं नेहमी देत असायची. तिला नेहमी वाटायचे की माझे कुटुंब हे गोपाळासारखे प्रेमळ, आपुलकी, विश्वास आणि मायेचा सुंदर संगम असावा. सर्वांनी खूप कष्ट करावे, खूप शिकावे आणि खूप मोठे व्हावे ही तिची नेहमी सदैव इच्छा होती. पाऊस पाणी, कडाक्याची थंडी, सगळ्या ऋतूत आमची काळजी घेणारी आमची आजी होती. दवाखान्यात कोणीही आजारी असले तरी त्यांना अंथरूण पांघरून बसून जेवण पुरवणारी, तसेच आजारी माणसाला स्वतः हॉस्पिटलमध्ये सेवा करणारी आमची आजी होती. ती स्वतः सधन शेतकरी राजकारणी कुटुंबातील होती, पण तिला बालपणापासूनच धार्मिक संस्कार झालेले होते. ती नेहमी गरीब कष्टाळू माणसांची कदर करत होती. आमच्या गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहत, पण आजीच्या वागण्यात कधीच भेदभाव नव्हता. उलट ती सर्वांना सारख्या नजरेने जपायची, त्यांच्यावर प्रेम करायची. आमच्या आजीला आपल्या मुलांवर प्रचंड विश्वास होता. मुलांच्या कर्तृत्वानाचे खूप कौतुक करायची. मुलांच्या संस्कारासाठी त्यांच्या सुखदुःखात ती एकनिष्ठाने उभी होती. माझा दादा खूप नशीबवान आहे, त्याच्या हाताला खूप यश आहे, खूप कष्ट करतो हे ती गावभराने सांगत असे. माझा वसंत खूप कष्टाळू काम करतो, काम करताना स्वतःचे त्याला भान राहत नाही. माझा बाळासाहेब
मामाकडे शिकला, नोकरीला लागला. मामाच्या पावलांवर पाय ठेवून त्याने आपल्या भावांचा मुलांना शिकवले, भाच्यांना शिकवले. स्वतःच्या कुटुंबाची काळजी केली नाही, सर्वांचे लग्न करून दिले. सर्व माझ्या नात्या गोत्यात त्यांचे कौतुक करत असत, हे ती गौरवाने सांगत. माझ्या आशाबाईला सांभाळा, सोमनाथ आणि मनीषा, हे ती नेहमी म्हणायची. आमची आजी एक कर्तृत्ववान स्त्री होती. आमच्या नातेवाईकामध्ये तिच्यासारखं परत कोणीच होणार नाही. सर्व नातवंडाच्या जडणघडण तिला मोलाचा होता. स्वतःच्या नातवंडाचे कौतुक ती समाजात नातागोतात तोंड भरून करत असे. माझा एक नातू अमेरिकेत नोकरी करतो, एक नातवाची पुण्यात स्वतःची कंपनी आहे, एक नातू नाशिकला आहे. माझ्या नातवांचं आणि नातींचं कल्याण झालं असे ती समाजात कौतुकाने सांगायची. संसाराच्या उद्धारासाठी आजीला खूप कटू प्रसंग सामोरे जावे लागले. 2 सुना, 1 मुलगा, भाऊ भाचा यांच्या मृत्यूनंतर ती खूप खचली होती, पण तरी तिने हार नाही मानली. शिक्षणाची आणि लग्नाची तिला सर्व नात्यांची खूप काळजी होती. आमच्या आजीने स्वतःच्या मुलांप्रमाणेच आईसारख्या स्वतःच्या सुनांवर आणि नातसुनांवर प्रेम केले. माझ्या सुना माझ्या गैरहजेरीत सर्व जबाबदारी पार पाडता असे ती कौतुकाने सांगायची. ज्योतीने नोकरी करताना भावाच्या मुलांना सांभाळ केला, तिला अंतर देऊ नका असे ती नेहमी सांगायची. अंकिताचे लग्न झाल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच समाधान होते. सर्व काही सुरळीत चालू होते, ती अतिशय समाधानी होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. परंतु आजारातूनही न डगमगता माझी आजी खंबीरपणे उभी राहिली. आजीमुळे माझ्यामुळे माझ्या नातवंडांना त्रास होऊ नये याची काळजी घेत होती. आमच्या आजीने अतिशय कष्ट, त्यागाने आणि संघर्षातून आमचे कुटुंब घडवले. नोकरीनिमित्त सर्व नातवंडे काही कामाने बाहेर असायचे. सणावाराला किंवा एखाद्या सणाला सुट्टीला घरी आले तर तिला काय करू काही नाही असे व्हायचे. ती एक जबाबदार, कर्तृत्ववान, स्वाभिमानी स्त्री होती. आपल्या नातवंडांवर होणाऱ्या संस्काराबद्दल ती अशी अतिशय धासणी होती. आजीने दिलेल्या कष्टाचे, संघर्षाचे, त्यागाची शिकवण आमच्या पाठीशी आहे. आज तिच्या संस्कारातनं आमची नावी पिढी आनंदाने उत्कृष्टपणे जीवन जगत आहे आणि परत व्यतीत करत असेल. दिवसेंदिवस प्रगती करत आहे याची आम्हा सर्वांना अभिमान आहे. हे सर्व काही ते आमच्या आजीमुळेच आहे. आज आम्ही जे पण आहे आमच्या आजीमुळे आहे. आजी, तुला प्रथम स्मरणानिमित्त विनम्र अभिवादन. धन्यवाद. खूप अशा छान भावना आपल्या आजीबद्दल या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे. या ठिकाणी मी गावच्या वतीनं बाळासाहेबजी दोरगे सर, विस्तार अधिकारी यांना विनंती करतो की आमच्या या काकूंबद्दल या ठिकाणी आदरांजली समर्पित करावी. या ठिकाणी माने परिवाराच्या वतीनं शेजारच्या हॉलमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. मी तेव्हा सर्वांना विनंती करतो की शेजारच्या हॉलमध्ये जाऊन आपण सर्वांनी जेवण घेतल्यानंतरच मार्गस्थ व्हावं. माने परिवारावरती प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट नातेवाईक, सगळे सोयरे, आता आजींच्या एका नातीने एक मनोगत व्यक्त केल्यानंतर आजीबद्दल आणि ह्या माने परिवाराबद्दल फारसं काही सांगणं उचित होणार नाही. परंतु अतिशय संघर्षमय अवस्थेमधून हा परिवार पुढे गेला आणि एक मराठी परिवार, भारतीय परिवार कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा सादराव माने पाटील यांचा परिवार, बाळासाहेब माने यांचा परिवार, गोवर्धन माने यांचा परिवार. आणि ह्या परिवारानं खूप मोठं महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात मोठं त्यागाचं प्रतीक ह्या आजी आहेत. या आजींना समस्त ग्रामस्थ तांबोळच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. थांबतो. धन्यवाद. पुढे राजू.